नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मी अशा हिल स्टेशनवर राहते आणि इकडचं वातावरण बघा. माझ्या ह्या टेरेसवरून हे शूट करत आहे आणि मला डोंगराच्या पायथ्याशी किती सुंदर वातावरण आहे बघा. वाव, किती छान बघा. पूर्ण लोणावळा इथून दिसतं आणि किती सुंदर वातावरण आहे ते बघा. आकाश असं वाटते की एकदम टेरेसवरच आलंय. इतका वारा सुटलाय की फोन सुद्धा हातातून कधी पडेल ते सांगता येत नाही. इतका तर वारा आहे भयंकर. सुंदर प्रसन्न वातावरण, छान. इतका पाऊस पडलाय की डोंगर सुद्धा थोडा थोडा खचलाय, दिसत असेल तुम्हाला तर. आणि हे बघा, असं लोकांच्या घरामध्ये बघा अशी छान छान आवारामध्ये झाडं लावलेली आहेत. हा आमचा सगळा असा परिवार आहे बघा, फार छान. हे बघा, सगळीकडे जिथे बघाल ना तिथे फक्त हिरवळ हिरवळ हिरवळ, सगळीकडे हिरवळ आहे बघा, है ना. कसं वाटलं तुम्हाला बघून हे सगळं? बघा, फुलं 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 फुलं, सगळीकडे फुलं. जिथे बघाल ना तिथे नुसतं हिरवळ 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 गार आहे. बघा, आंब्याचं झाड, फणसाचं झाड, आवोकाडोचं झाड, केळ्यांचं झाड, जास्वंदाची झाडं, अनेक प्रकाराची झाडं तुम्हाला इथे बघायला मिळतील ना. फारच मोठं वैशिष्ट्य म्हणजे डोंगर. ह्या डोंगराच्या पायथ्याशी अशी झुलणारी झाडं. वारा तर फारच आहे. हे माझं एक अशोकाचं झाड होतं, अचानक मेलं, पण त्याला आता थोडी थोडी पालवी फुटायला लागली आहे. बघूया, होपफुली ते येतं का परत. देवाकडे प्रार्थना करते की त्या झाडाला पालवी फुटावी लवकरात लवकर. असा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.